तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आज संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयासमोर पार पडणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल धनुभाऊ, आज सुनावणी पार पडते, नेमकं यामध्ये काय काय मुद्दे असतील आणि चार्ज फ्रेम होईल असं वाटतं का? चार्ज फ्रेम व्हायला पाहिजे असं आम्हाला, आमची तर मागणी आहे, लवकरात लवकर चार्ज फ्रेम झाला पाहिजे। आणि जे काही आरोपीच्या वकिलांनी जे काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत माननीय कोर्टाला, तर त्यावर आज आमचं जे मत आहे, जे काही फिर्यादी असतील किंवा जे काही विटनेस असतील त्यांचं मत आज व्यक्त केलं जाणार आहे, मांडलं जाणार आहे आणि त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। उज्ज्वल निकम हे आज उपस्थित असणार साहेब आज VC द्वारे उपलब्ध असतील असं आम्हाला निरोप आलेला आहे। तुम्ही पाठीमागे एक मागणी करणार होतात की आज न्यायालयामध्ये सुद्धा अर्ज करणार होता, तसं अंजली दमानी यांनी सुद्धा सांगितलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी हे आरोपी ठेवण्यात यावेत, यासाठीचा अर्ज आज तुम्ही करणार आहात का? आम्ही अजितदादाला निवेदन दिलेलं आहे, त्यांनी त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे किंवा नाही हे आज आम्ही विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांना तसं जरी भेट नाही झाली तरी त्यांना आम्ही तसं म्हणजे कळवणार आहोत की यावर तुम्ही काय पाऊल उचललं किंवा तुम्ही इथला काय आढावा घेतला का, असं आम्ही त्यांना विचारणार आहोत। किती मागण्यांचं निवेदन तुम्ही दिलेलं होतं, कारण त्याला बरेच दिवस झाला आणि त्यातल्या काही मागण्या अजित पवारांकडून पूर्ण झाल्यात? काही मागण्या होत्या 7-8, त्याच्यातल्या 2-4 मागण्या त्याच्यातल्या ज्या होत्या त्या प्रामुख्यानं त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हे जे आरोपी इथं आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवण्याचं ट्रान्सफरचं ते जे काय आहे तेच आम्ही दादांना विचारणार आहोत। दुसरीकडे हे जे काही अर्ज त्यांनी आरोपींनी केलेले आहेत त्यावरती देखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि फिर्यादीचं म्हणणं आज मांडणार आहात का? तुम्हाला मांडण्यासाठी आज मांडणार आहोत आम्ही आणि ते सगळं आमचं प्रोसेस झालेलं आहे आणि ते आता कोर्टामध्ये समक्ष सादर होईल। धन्यवाद। माझ्यासोबत हे होते धनंजय देशमुख, ज्यांनी सांगितलेलं आहे की आज जे फिर्यादीचं म्हणणं आहे ते सुद्धा न्यायालयात मांडलं जाणार आहे। मात्र जो त्यांनी यापूर्वी सांगितलेलं होतं की न्यायालयामध्ये आम्ही अर्ज करणार आहोत की हे सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावेत, मात्र तो अर्ज ते करणार नाहीत, कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे त्यांनी या संदर्भातली यापूर्वीच मागणीचा पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भातलं निवेदन सादर केलेलं होतं, मात्र त्यावरती काही कारवाई झाली आहे का नाही याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करण्याचा आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।